नमस्कार मित्रांनो, आम्ही ब्लॉग करतोय भांडूपचा. आमचा तिसरा ब्लॉग आहे. माझं नाव मुकेश काळे, माझी बायको अर्चना काळे. आम्ही याच्या आधी विजय सेल्स आणि कोकण महोत्सव भांडूप असे 2 ब्लॉग बनवले. हा तिसरा ब्लॉग आहे. तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला, काय चुका झाल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. जर अजून काही ॲडिशनल भांडूपमधले तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट्स करा. मला जेवढे जमतील तेवढे मी आज भांडूपचे व्हिडिओ बनवलेत किंवा बनवणार आहे. जेवढी माहिती देतील तेवढी देईल. बाकी तुम्ही व्हिडिओ बघा आणि कमेंट नक्की करा. मी आता आहे भांडूप बस चौकी इथे. आता ऐकण्यात आलंय की 14 तारखेपासून ना नोव्हेंबरच्या या वर्षी 2025 पासूनच BST बंद होत आहेत असं मी कालच ऐकलंय एका रिक्षा ड्रायव्हरकडनं. आता ही गोष्ट खरी आहे की मला माहिती नाही. मी तरी चौकशी करतो इकडे, बघू आता. पहिलीला 21 बस, नंबरला 49 नॉन एसी बस. ठीक आहे, चालेल. थँक्यू सर, ते माहिती करून घ्यायचं होतं. धन्यवाद. ऍक्च्युली मी फक्त व्लॉग बनवतोय. व्लॉग म्हणजे आपण लाईव्ह नाही. भांडूपचा पूर्ण एरिया असणार आहे त्यामध्ये. आणि हा एक विषय असणार आहे की भांडूपच्या बस बंद होणार आहे की नाही होणार आहे, बाकी काही नाही. 9 मीटरच्या 9 मीटर गाडी या साईडच्या असला ना मग ते बसतात. कंडक्टर नाही दिला. कंडक्टर चौकीला 614 गाड्या आणायचा प्रयत्न काल ते झाली. आता उद्या येणार ते 4 गाड्या. ऍक्च्युली अफवा काय पसरली माहितीये, 14 पासून बंद होत आहेत. मला काल रिक्षावाला बोलला या गाड्या बंद होत आहेत 14 पासून. अच्छा, त्या रिक्षावाल्याने एक अर्धी माहिती दिली की बस बंद होत आहे, रस्त्याचं काम चालू होणार आहे. या बस आहेत बंद होत आहेत. ठीक आहे, चला थँक्यू. म्हणजे प्रवाशांना तेव्हा तरी दिलासा भेटेल की नाही अफवावरती विश्वास ठेवू नका. ची मुदत संपते ना, तुम्ही अफवावर विश्वास ठेवू नका. इकडे साहेबांना भेटा, साहेब तुम्हाला सांगतील. चला थँक्यू साहेब. थँक्यू साहेब. चौकशी केली आहे. भांडूपच्या बस बंद होत नाही आहेत. ही अफवा आहे की भांडूपच्या बस बंद होत आहेत, तर त्या बस बदली होत आहेत. ठीक आहे, चलो आता मी चौकशी केली. व्हिडिओही देखील काढलेला आहे. व्हिडिओमध्ये जर आवाज आला असेल तुम्ही स्वतः ऐकू शकता. ठीक आहे, तर बस बदली होत आहेत, बस बंद होत नाहीये. तर ही आनंदाची गोष्ट. भांडूपचा ड्रीम मॉल आहे. एकेकाळी छान पद्धतीने चालू होतं. त्या ठिकाणी गेम झोन होते, मूवीज होते, फोटो शॉप होते. नंबर 1 मॉल होता भांडूपचा. हा एशिया नियर स्टेशन असल्यामुळे एशियाचा नंबर 1 होता. पण तो काही वर्षापूर्वी त्या मॉलला आग लागली आणि एकदा ना 2दा आग लागली. त्यामुळे हा मॉल बंद केला आणि बंद तर बंदच आहे. तर बघूया भविष्यात कधी चालू होतोय. त्या समोर बघा मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रोचं काम चालू आहे, भरपूर वर्ष झाले चालू आहे. ऍक्च्युली लॉकडाऊनच्या आधीपासून. आता ठाणे ते वडाळा इकडे मेट्रो चालू होत आहे. शेगाव कचोरी रोड नाही. आमची ते एक 7 ते 8 वर्षापासून दुकान आहे शेगाव कचोरीचं. आणि भरपूर 700-800 कचोरी रोजची जाते इकडे. बीम्स मॉलच्या पाठीमागे आहे आणि तो स्टेशन जवळ असल्यामुळे बरेचसे लोक खातात आणि टेस्ट करून जातात. कारण की ती टेस्ट एवढी चांगली आहे की तुम्ही पण एक वेळा या आणि खात्री करून खाऊन जा. नक्की. शेगावची कचोरी तुम्ही येण्यासाठी या इकडे. आता आम्ही पण घेतल्यात घरच्यांसाठी आणि ते खूप छान भेटतात. आम्ही ट्राय करू, आम्ही फीडबॅक देऊ. तुम्ही पण इकडे या आणि खावा आणि तुम्ही कमेंट्स वरती फीडबॅक द्या. धन्यवाद. आता आम्ही आलोय भांडूप मेट्रो कॅश अँड कॅरी. इथे काहीतरी बदल झालेला आहे, जसं रिलायन्सने टेक ओव्हर केलं असं ऐकण्यात आलेलं आहे. पहिला ऍक्च्युली ना भांडूप मेट्रो कॅश अँड कॅरी मध्ये ज्यांच्याकडे गोल्ड कार्ड, सिल्वर कार्ड असेल, जे व्यवसाय करतात त्यांनाच आतमध्ये एंट्री होती. पण आता रिलायन्सने टेक ओव्हर केल्यामुळे असं मी ऐकलं, मला माहिती नाही. टेक ओव्हर केलं. ओके, तर तुम्ही विदाउट कार्ड आतमध्ये जाऊ शकता. परचेस कितीचंही करू शकता. पहिले टर्म अँड कंडिशन होता की 1000 रुपयाचे मिनिमम परचेस झाला पाहिजे, कार्डच पाहिजे तरच आतमध्ये एंट्री आहे. तर आता तसं नाही आहे. तुम्ही विदाउट कार्ड आणि कितीचं परचेस करू शकता. तुम्ही आता मी आतमध्ये जातोय, बघूया. इथून एंट्री आहे की एक्झिट आहे? अच्छा, एंट्री त्या साईडनी आहे. ओके, इथून एंट्री आहे. ओके, विचारलेलं आहे तर नॉर्मल ग्राहक पण आतमध्ये येऊ शकतात विदाउट गोल्ड कार्ड.
तुम्ही किती ते परचेस करू शकता. त्याला मग आतमध्ये बघूया. आता तुम्हाला मी थोडंसं मेट्रो कॅशिंग एरियातलं आतमधलं वातावरण दाखवतो की कुठले कुठले प्रोडक्ट आहेत, काय काय आहे. थोडक्यात, जास्त नाही दाखवणार शकत मी. इथे आपला मित्र भेटलाय. काय मित्र, कसा आहे? ब्लॉग चालू आहे भांडूपचा. हा आपला भांडूपचा राहणारा आहे आणि मेट्रो मध्ये व्हिजिट केलेली आहे. भांडूपच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातोय मी आज. बोलो मेट्रो मध्ये जाऊन भेटू. बाकी काय बोललो, कसं आहे? ठीक आहे. तर इकडे कपडा सेक्शन देखील आहे. भरपूर. लॉक पे हूं मैं, लॉक पे हूं. आतला व्हिडिओ ऍक्च्युली काढता नाही आला कारण आतमध्ये सिक्युरिटी अलाउड नाही करत आहेत. त्यांचे टर्म अँड कंडिशन म्हणून मी पण व्हिडिओ थांबवला. तर एवढाच होता व्हिडिओ मेट्रो कॅशिंग करायचा. आता पुढे आपण बघू. चला. नेपच्यून मॅग्नेट मॉल. भूक लागली का? हो, जायचंय का मॅग्नेट मध्ये? जाऊया ना. काय खायचंय? बर्गर. हो. कुठलं बर्गर? व्हेज? चिकन बर्गर खायचंय. चला. नमस्कार, मी मॅग्नेट मध्ये आलो भांडूपच्या LBHच्या मेट्रो कॅशिंग गॅरेजच्या बाजूला. तर इथे आम्ही व्लॉग बनवतोय. तर आपल्याला काय माहिती हवी असेल, जसे भांडूपकर आहेत बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर जातात, तर तुम्ही मॅगडी मध्ये पण येऊ शकता. मॅगडी मधली तुम्हाला ही माहिती सर देतील. 2 मिनिटं. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव प्रतीक देसाई आहे. मी इथे भांडूप मॅग्नेट मॉलचा मॅगडीचा मॅनेजर आहे. सो तुम्हाला कधी काय बर्थडे पार्टीसाठी असेल तर आम्ही इकडे वरतून इथे बर्थडे पार्टी एरिया आहे आमचा. तिथे तुम्ही बर्थडे पार्टीज अरेंज करू शकता. फक्त बुकिंगसाठी ऍडव्हान्स द्यायला लागतं. त्या व्यतिरिक्त आम्ही एक्स्ट्रा काय चार्ज करत नाही. जे तुमचं फूड असेल त्या हिशोबाने आम्ही बिल बनवतो आणि तुम्ही नक्की येऊ शकता. यू कॅन एन्जॉय ऑल्सो विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. विदाउट जर हे असेल तर आमचं ऑनलाईन पण सुद्धा आम्ही ऑर्डर्स ऍक्सेप्ट करतो. वी आर ऑपरेशनल टिल 3 o'clock टिल मिडनाईट. काय असेल तर डू कनेक्ट अस. माझं नाव प्रतीक आहे. थँक्यू सो मच. पार्टी 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 बघा मॅगडी मध्ये वरती पार्टीसाठी. येतो थोड्या वेळात. बाय बाय. आता मी चालू सिनेपोलिस. चला. सिनेपोलिस. भाऊ वडापाव. भांडूपचा फेमस वडापाव भाऊ वडापाव. इथे तुम्ही या, वडापाव खावा. खूप बेस्ट वडापाव आहे. हे गेले 40 वर्षापासून इथे आहेत आणि ह्यांची शाखा मुलुंड देखील आणि भांडूप देखील आहे आणि घाटकोपरला देखील आहे. तर इकडे खूप अप्रतिम वडापाव भेटतो, ते पण फक्त 25 रुपयात. एक वडापाव खाल्ला तर तुमचं पोट भरेल. तर नक्की या आणि नक्की खावा. आता मी देखील घेत आहे आणि खात आहे. हा वडापाव खूप यम्मी आहे, खूप टेस्टी आहे. ह्याच्यामध्ये खोबऱ्याची चटणी जी आहे ती अप्रतिम आहे. आता तुम्ही जर खाणार तर तुम्हाला समजणार ही चटणी नक्की कशी आहे ती, किंवा हा वडापाव कसा आहे तो. बघून घ्या. इथे मस्त भरलेली चटणी आहे खोबऱ्याची, कांदा टाकून. हे आपलं शिवाजी तलाव. शिवाजी तलाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज तलाव. किल्ल्यासारखं बनवलं आहे, आता हल्लीच बनवलेलं आहे. खूप छान प्रकारे बनवलेलं आहे. इथे गणपती विसर्जन, देवी विसर्जन होतात. भांडूपमधलं एकमेव फेमस छत्रपती शिवाजी महाराज तलाव. इथे या. जर तुम्ही भांडूपचे नसाल तर मी तर बोलतो भांडूपला या, विजिट करा. भांडूपमधले प्रमुख ठिकाणे मी आज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही या, बघा. इथे अनेक गणपती विसर्जन झालेत. मी स्वतः लहानाचा मोठा आलो आहे भांडूपमध्ये. आम्ही स्वतः इथे विसर्जनला येतो. विसर्जनचा आनंद वेगळाच असतो.
बघा किती छान बनवलं आहे. किल्ल्यापेक्षा कमी नाही. किल्ल्याला जसं असतात तसं सेम डेकोरेट इथे केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज तलाव, भांडूप टँक रोड येथे आहे. जंगलमंगल रोड पण लागतो, पुढे कोकणनगर पण लागतो. पुढे गार्डन टाईप बनवलेलं आहे. तुम्ही त्या गार्डनमध्ये येऊ शकता, बसू शकता, विश्रांती करू शकता. फक्त एवढंच की ते दुपारचं गार्डन बंद असल्यामुळे आम्हाला तर जाता येणार नाही आहे. तर तुम्ही या, विश्रांती करा. इथे संध्याकाळचे प्रयोग देखील चालू असतात. अखिल भांडूप कलाकार कट्टा यांचे मी देखील त्यांच्यासोबत काही दिवस होतो, पण आता काही करणार नाही, मी त्यांच्यासोबत नाही आहे. पण त्यांचे खूप छान प्रकारे ते प्रयोग असतात. ॲक्च्युली होते पहिले, आता एवढे मला माहिती नाही, पण पहिले होते. तर तुम्हाला देखील तिकडे प्रयोग करायचे आहेत, विश्रांती करायची आहे. तर खूप शांत वातावरण आहे आतमध्ये. तर मला असं वाटतं तुम्ही भांडूपला नक्की विजिट करा. आणि मी ज्या ज्या स्पॉटला तुम्हाला सांगितलं आहे त्या त्या स्पॉटला तुम्ही या, बघून घ्या आमचं भांडूप कसं आहे. भांडूप हे मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. तर नक्की या, विजिट करा. गार्डन पण खूप छान आहे, मोठं आहे. आणि तिथे बसून तुम्ही तलाव बघू शकता. बघून घ्या. खूप छान प्रकारे झाडे लावलेली आहेत त्या गार्डनमध्ये. मस्त गारवा आहे, मस्त शांतता आहे. निवांत या, निवांत बसा, वेळ काढा स्वतःसाठी. बसण्याची सुविधा भरपूर आहे इथे. लहान मुलांना घेऊन या, खेळण्यासाठी देखील आहे इथे. तुम्ही संध्याकाळचे व्यायाम करू शकता, सकाळी जॉगिंग करू शकता, तुम्हाला जमेल तसं. क्यों दिल में इतनी हरकत की, इश्क में इतनी बरकत की, ये तूने क्या किया. फिरूं अब मारा मारा मैं, चांद से बिछड़ा तारा मैं, दिल से इतना क्यों हारा मैं, ये तूने क्या किया. सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर, तेरे आगे ही मैं हारा किया. तूने क्या असर, मैं दिल का राज कहता हूँ कि जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ. ये तूने क्या किया. ये तू राजी लगती है, जीती हुई बाजी लगती है, तबीयत ताजी लगती है. ये तूने क्या किया. क्यों तूने मेरी फुर्सत की, क्यों दिल में इतनी हरकत की, इश्क में इतनी बरकत की. ये तूने क्या किया. फिरूं अब मारा मारा मैं, चांद से बिछड़ा तारा मैं, दिल से इतना क्यों हारा मैं. ये तूने क्या किया. सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर, तेरे आगे ही मैं हारा किया. तूने क्या असर, मैं दिल का राज कहता हूँ कि जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ. ये तूने क्या किया. ये तू राजी लगती है, जीती हुई बाजी लगती है, तबीयत Goodbye, ताजी guys. लगती है. ये तूने क्या किया.